चला लगेच कामतगार संघ आपण मैदानाचा ताबा घ्या। दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण पाहतोय आणि यानंतर चालू सामन्यातून विजेता आणि बीबी स्पोर्ट इताडे स्पर्धेचा क्वार्टर फायनल सामना आपण यानंतर पाहणार आहोत। वेलकम कोब्रा वा यांचे इथे शुभ आगमन झालेले आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आई गावदेवी 40+ नानकर आयोजित माजी सरपंच चषक 20-25 मध्ये नक्कीच कोबराबाई यांचं देखील चांगलं योगदान, चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी। प्रमोदजी जाधव, नक्कीच प्रमोद जाधव 40+ असेल, रेग्युलर क्रिकेट असेल, त्यांचं नेहमीच आपल्या नानकर गावाच्या क्रिकेटपटूंसाठी चांगलं योगदान राहिलेलं आहे। तसेच पांडुरंगजी कोणकर, नक्कीच आमचे सर्व मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत। सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करून आपण जाऊया चालू सामन्याच्या पहिल्या सत्राकडे। आज बीबी स्पोर्ट इताडे याच परिसरातील संघ त्यांनी 2 बलाढ्य संघांना पराभूत केलेले आहे। पहिल्या सामन्यातून जय हिंद देवरोंग आणि दुसऱ्या सामन्यातून जय बजरंग कारिवली या संघाला पराभूत करून या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे। तर आता मैदानामध्ये जो सामना सुरू होतोय ज्वाली कामतगार आणि आई गावदेवी सोनाली या सामन्यातून विजेत्या संघाबरोबर इताडे संघाची पुढील आजच्या पहिल्या दिवसातून शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल। चला सोनाली संघ सलवेट जोडी पाठवा लगेच। नक्कीच अरुण पाटील आणि भगवान पाटील ही जोडी खेळपट्टीकडे रवाना झालेली आहे। रवी भाऊ आपण या रवी पाटील या कॉम्बॉक्स मध्ये अगदी रवी पाटील यांचा शब्द खरा ठरवलेला आहे। आज कोणी किती धावा काढू द्या आम्ही त्या बनवूच असा त्यांनी शब्द दिला होता आणि त्या अगदी धावा त्यांनी पूर्ण केलेत। आता धावा किती बनवतायत आणि किती रोखतायत याची भविष्यवाणी करतील का बघूया। हनुमानजी शलार आणि बुधाजी ठेटे या मान्यवरांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे। आणि तुकाराम पाटील ज्या ज्या व्यक्तींना आम्ही इथे आमंत्रित केलेले आहे त्या सर्वांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित मान्य श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार माजी सरपंच चषक नानकर 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। नक्कीच पहिले 10 खेळाडू होते, आता 6 मध्ये 27 होत्या, आणखीन एक खेळाडू कमी झालाय सोनाली संघाचा। बघूया पहिल्या मॅच मधून 10 आणि दुसऱ्या मॅच मधून 9 हा आकडा सोनालीला लक्की की ज्वाली कामतगार आमच्या गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक तुकाराम पाटील यांचे इथे शुभागमन झालं। वेलकम। की तुकाराम पाटील गावचे एक प्रतिष्ठित व्यक्ती, अतिशय चांगली स्पर्धा। नक्कीच या गावामध्ये प्रथमच या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी मिळाली। नानकर संघाचा देखील आभार असेल आणि आपल्या भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघाचा देखील आभार।
नक्कीच अगदी या लोणार पुंडास परिसरामध्ये प्रथमच हे भव्य दिव्य 40+ पहिलं आयोजन देखील आई गावदेवी स्पोर्ट नानकर या संघानं केलेलं आहे. अगदी भिवंडीच्या संपूर्ण 40+ संघांच्या वतीनं या संघाचं कौतुक केलं जातोय. चांगला फटका अरुण पाटील यांच्या बॅट मधून चेंडू चाललाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या सामन्यातून देखील 4 धावेने आपला अकाउंट ओपन केला होता आणि दुसऱ्या सामन्यातून देखील 4 धावेने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. युवराज केने भावाळे अल्पेश गायकवाड यांच्या जागेवर आज दुपारपासून ते जॉईन झालेत. चांगले गुणलेखक आहेत. नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांच्याकडून देखील एक चांगल्या गुणलेखनाची अपेक्षा आपण राखूया. भिवंडी तालुक्यामध्ये कुठलीच कमीपणा नाहीये. अखंड आशिया खंडामध्ये भिवंडी मध्ये सर्वात जास्त क्रिकेट टेनिस बॉल चा खेळला जातोय. इथे डॉट बॉल आलाय. विलास पाटील जॉली कामतगर संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. चांगले गोलंदाज चांगले फलंदाज आणि चॅलेंज स्पोर्ट चे देखील ते संघनायक राहिले. चांगला फटका पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कव्हर पंच केलाय. चेंडू चाललाय डीप सीमारेषेच्या दिशेनं. सलगचा दुसरा चौकार अरुण पाटीलच्या बॅट मधून. नक्कीच आमच्या भाऊ पाटील यांना संधी आहे. अगदी आमचे डीजे मॅन जॉली चांगल्या धून पेश करतात. बघूया ताडालीच्या स्पर्धेतून आतापर्यंत सर्वात मोठं बक्षीस हे भाऊ पाटील यांना मिळालेलं आहे. तब्बल 5,500 आणि त्यानंतर त्यांची जी स्पर्धेची जी फी आहे त्या व्यतिरिक्त बोनस त्यांना त्या स्पर्धेतून मिळालाय. वरालदेवी चषकामध्ये चांगली गोलंदाजी. एक तुम्हारी एक हमारी. चौकार डॉट चौकार डॉट. आमचे कोबराबाई देखील चांगले स्पर्धा एन्जॉय करतायत. आपलं देखील स्वागत आहे. हा फटका बघूया. रजनीश पाटील यांच्या समोर चेंडू अगदी चेंडूला स्टॉप केलाय. उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा भगवान पाटील आणि अरुण पाटीलने पूर्ण केलेत. धावसंख्या 5 चेंडू मध्ये 10. पाच चेंडू मध्ये 10 धावा आलेत. बेबी स्पोर्ट इताडे मधुकरजी ऑल टीम भगवानजी पाटील आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे फटका उडवलाय अगदी चेंडू तो कोबराबाई. क्या बात आहे. वाह नशीब चेंडू हातात पडलाय. नजर चांगली होती. वाह शेवटच्या चेंडूवर इथे धावसंख्येला चांगला आकार दिलाय. धावसंख्या 16. नक्कीच अप्रतिम फिल्डिंग. चांगलं अगदी आमच्या आयोजकांचा वेळ वाचवलाय. आमचा देखील वेळ वाचवलाय. मात्र चेंडू गॅदर करताना थोडं लक्ष ठेवा. चेंडूवर दुखापत होणार नाही याची दखल घ्या. हा जर झेल कोबराबाईने घेतला असता तर मला वाटतं स्पर्धेचा सर्वात चांगला झेल म्हणून ज्याची चर्चा सलग 4 दिवस आपण केली असती. आज प्रयत्न चांगले होते. नक्की जगनशेठ पाटील यांच्या नावाची जर्सी आपण पाहतोय. नक्कीच हार के बाद जीत है. अपयश ही यशाची पायरी आहे. रजनीश पाटील पहिले 6 चेंडू अरुण पाटील खेळलेत आणि 16च्या 16 धावा त्यांच्या खात्यावर आहेत. भगवान पाटील पहिला चेंडू. इथे बघूया काय घडलाय. इथे धावबादच्या स्वरूपात फलंदाज गॉन भगवान पाटील.
पहिलं सांघिक यश इथे जॉली कामतगरच्या खात्यामध्ये धावबाच्या स्वरूपात भगवान हे शून्यावर बाद झालेत. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय आई गावदेवी सोनाळे संघाचे संघनायक संतोष पाटील क्रमांक 3 वर आलेले आहेत. चांगली स्पर्धा. नक्कीच आम्हाला नानकरच्या सदस्य 40+ यांनी सांगितलं की आमच्या या परिसरामध्ये प्रथमच ही 40+ टुर्नामेंटचं आयोजन झालेलं आहे. रेग्युलर क्रिकेट भरपूर या परिसरामध्ये खेळला जातोय, मात्र 40+ पहिली स्पर्धा आहे. इथे धनराज चौधरी चेंडूच्या समोर चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केलेत. अरुण पाटील अगदी 7 चेंडूमध्ये 18 वर खेळतात. नक्कीच काल गुरुदत्त चौटारवा किडनगरीमध्ये देखील याच गावची टीम गावदेवी नानकर रेग्युलरची टीम तिसऱ्या सामन्यातून पराभूत झाली होती. नक्की चांगली स्पर्धा सुरू आहे. विष्णुदादा पाटील यांची स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक 2025 इथे दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. 9 चेंडूमध्ये आल्यात 20 आणि 8 चेंडूमध्ये 20 धाव आहेत अरुण पाटीलच्या नावावर. चांगली फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली के कैलास मडवीनं. तब्बल 27 धावा विजयासाठी हव्या होत्या आणि 28 धावा त्या ओव्हर मध्ये सोनाली संघाने पूर्ण केलेत. चांगला चांगला चेंडू होता. अगदी ते यॉर्कर लाईनचा चेंडू पाहिला. रजनीश थोडेसे स्तब्ध आहेत की हा चेंडू यष्टीरक्षक विनोद पाटील कडून मागे गेला कसा. धावसंख्या 21 धावा 10 चेंडू मध्ये 21 आलेत आणि स्ट्राइक वर संतोष पाटील. अजून 14 बाकी आहेत. कोबराबाई अजून धावा पाहिजेत त्यांना. यस चांगली कॉलिंग चांगली चर्चा. धाव घेण्यासाठी येस नो वेट या गोष्टींचा मिलाप होणं फार गरजेचं आहे. 2 धावा आलेत. 2 धावीने संघाचे टोटल 23. 11 चेंडू मध्ये 23 धावा बनवल्यात. इथे देखील चांगला चेंडू आपण पाहिलाय. शॉर्ट फाईन लेग रिझर्व मधून क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललाय. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलनं धावसंख्या 24. आता 45 पेक्षा जास्त धावा इथे चेस होत आहेत. कोबराबाई वातावरण चांगलं आहे. यस 1 डझन चेंडू टाकलेत आणि 2 डझन धावा बनवल्यात. यस क्या बात है. मधुकरजी पाटील आणि किशोर पाटील या पण मान्यवर कक्षामध्ये पिसे ओमसाई पिसे 40+ चे सहकारी खेळाडू आहेत. वेलकम सुस्वागतम. ओव्हर नंबर 3 साठी सचिन पाटील स्वतः संघनायक जॉली कामतगर संघाचे बॉलिंग ट्रॅक वर आलेले आहेत. बघूया सचिन पाटीलनं आपल्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचलेली आहे.
फलंदाज संतोष पाटील ऑन दी स्ट्राईक. इथे चेंडू अगदी येतोय ऑफसाइड रिजन मध्ये. चेंडू सेफ लँड झालाय. क्षेत्ररक्षक दिलीप फौजदार चेंडूवर झेपावत आहेत. 2 धावा पूर्ण केलेत आणि 2 धावींनी संघाची टोटल 26 धावा. 13 चेंडू मध्ये 26. खोबराबाई जरा आवाज जातो लाईव्ह मध्ये आपला, जरा शांत राहा. चांगला क्रिकेट सामना आपण एन्जॉय करा. नक्कीच नानकर संघाच्या वतीनं आपलं स्वागत आहे. चांगले क्रिकेटचे चाहते आहेत. इथे देखील 2 धावा पूर्ण केलेत. संतोष पाटीलनं सचिन याच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये मौल्यवान 4 धावा जमा केलेल्या आहेत आणि धावसंख्या 28. प्रत्येक चेंडू गणित 2 धावा अगदी आपण नेट रन रेट पाहतोय. 14 चेंडू मध्ये 28. इथे हा चेंडू अगदी चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. काय चांगली फिल्डिंग. शरद म्हात्रे आज इन ऍक्शन में. जॉली कामतगर संघाचे अध्यक्ष आहेत आणि शिवसेना शाखा प्रमुख कामतगार. चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि आपले विभाग प्रमुख आहेत रजनीश पाटील, यास मनोज काटेकर, उपमहापौर. क्या बात है. मनोजी काटेकर साहेबांचा संघ आहे कोबराबाई. इथे हा फटका उडवलाय. बघूया रजनीश पाटील मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार. षटकार. आता संघाच्या धावसंख्येला चांगला आकार आलाय. 35 धावा लागलेत. 16 चेंडू मध्ये 35. इथे हा फटका मिस्टाम आहे. स्वतः सचिनचे प्रयत्न बघा. वाह काय चांगले प्रयत्न आहेत. चेंडूला स्वतः गोलंदाज सचिननं उचललाय. 2 धावा इथे अरुण पाटीलनं पूर्ण केलेत आणि 2 धावींनी संघाची टोटल 37 वर पोहोचलेली आहे. 17 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 37 धावा लागलेत. अजूनही पहिल्या इनिंगचे 7 चेंडू बाकी आहेत. आज बघूया बीबी स्पोर्ट इताड़े इलाका भी हमारा और धमाका भी हमारा रहेगा क्या. आज पहिला सामना अगदी 10 खेळाडूंना घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरला होता. जय हिंद देवरुंग या संघासमोर. आणि त्यानंतर कारिवली संघाला मोठा धक्का त्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये दिलेला आहे. इथे हा चेंडू अतिशय तेज तर्रार चेंडू टाकला होता. अरविंद पाटील चेंडूला उचलतायत लॉंग ऑन रिझन मधून. इथे फलंदाज अरुण पाटील इज गॉन. यस अरुण पाटील स्वतःवर नाराज. संतोष पाटील संगनायकावर देखील नाराज आणि फलंदाज इज गॉन. डीजे आमच्याकडे खूप बिल्डर आलेत. अजून इकडे बिल्डर येणं बाकी आहे. असा निसर्ग आम्हाला पाहायला मिळत नाही सध्या. नक्कीच नानकर गाव एक शांत गाव आहे. चांगली झाडं झुडपी पाहायला मिळत आहेत. अगदी जुन्या आठवणी आज पुन्हा इथे येऊन ताज्या झालेत. 3 ओव्हर धावा बनले 2 बाद 38. शेवटचा आणि अंतिम 4थं ओव्हर आणि अरविंद पाटील आणि आता समोर फलंदाज आहे कैलास पाटील. कैलास मडवी केके या नावाने फोकस आणि फेमस आहेत. आमच्या भिवंडी शिवबा ग्रुपचे देखील ते ऍक्टिव्ह सदस्य आहेत. नक्कीच विजयदादा भांबरे आणि ऑल आमच्या भिवंडी शिवबा ग्रुपच्या वतीनं कैलास मडवीला शुभेच्छा आहेत. पहिल्या सामन्यातून तब्बल 27 धावा याच फलंदाजानं कंप्लीट केल्या आणि तोच फलंदाज आलाय अरविंद पाटीलच्या शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये स्ट्राईक वर.
इथे फलंदाजाच्या एष्ट्या उकडल्यात. काय कमालीचा चेंडू फेकलाय. अरविंद पाटीलची खासियत आहे. फलंदाज इज गॉन. के विकेट. अगदी फलंदाजाचं फुटवर्क आणि फलंदाज कुठल्या स्ट्रीक वर खेळतात याचा अचूक अगदी निर्णय साधून नेहमीच अरविंद पाटीलला गोलंदाजी केलेली आहे. ते फलंदाजाला कुठे ओळखतायत की फलंदाज कुठल्या स्ट्राइक वर पंचांकडून गाड घेतोय. गोरख जोशी न्यू बॅटर. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनलेत 38. हा चेंडू स्विंग अँड मिस मधल्या स्ट्राइक वर चेंडू फेकलाय आणि अगदी ऑफ स्ट्राइकच्या दिशेनं चेंडू वळवलाय. ही खासियत आहे अरविंद पाटीलची. वा, पहिले 2 चेंडू 1 मोठी विकेट आणि हा तिसरा चेंडू. चौथ्या ओव्हरचा शॉर्ट लेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे पूर्ण केलेत. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावीने संघाची टोटल 40. 21 चेंडू मध्ये 40 आलेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. अप्रतिम. इथे एसटी रक्षक बघा विनोद पाटील. अगदी अरविंद पाटील यांचे बंधू आहेत. सचिन पाटील एक बंधू म्हणजे तब्बल 3 सख्खे बंधू या संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. वा, इथे हा फटका ऑन द ऑफच्या अंदाजानं केलेला आहे. बघूया चेंडू येतो लॉंग ऑफ रिझनला. रजनीश पाटील चेंडूला उचलतायत. चांगला थ्रो मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख. 2 धावीने संघाची टोटल 42 42 वर पोहोचलेली आहे आणि या इनिंगचा शेवटचा एक चेंडू. 42 धावा. धावा थांबल्यात. नक्कीच अगदी धावा थांबवल्या. इथे अजून एक फलंदाज गोरख जोशी यांच्या इष्टा वाकवल्यात. फलंदाज बाद ढीसे. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्यात. आई गावदेवी सोनाली संघानं 4 बाद 42 आणि आता विजयाचं लक्ष आहे ज्वाली कामतगार या संघासमोर 43 धावांचं. नक्कीच बघूया 43 धावा बनतील की थांबतील याचं उत्तर आपण ऐकूया सामन्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये. मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून तत्पूर्वी आम्हाला या स्पर्धेसाठी ज्या दानशूर दात्यांनी सहकार्य केलेले आहे त्यांचा आभार व्यक्त करूया. आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित माजी सरपंच चषक 2025 मान्य श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या मान सन्मानार्थ ठेवलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफीज स्पॉन्सर झाले त्यांचे देखील आभार व्यक्त करू. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यातून आपण जी ट्रॉफी पाहतोय समाजसेवक अमोल जाधव गणेशजी पाटील इताडे नक्कीच गणेश पाटील इताडे यांच्याकडून आम्हाला ट्रॉफ्या स्पॉन्सर झालेल्या आहेत. त्यानंतर अमोलजी जाधव यांचा देखील इथे आम्ही आवर्जून उल्लेख करू समाजसेवक आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज या ट्रॉफीज
आम्हाला भरतजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेत. त्यानंतर संघनायकासाठी नाणेफेकी जिंकल्यानंतर जे आपण थंडा देतोय कोल्ड्रिंक ते माजी सरपंच नवनाथ सुतार यांनी स्पॉन्सर केलेत. आणि ओसेन फ्रूट ड्रिंक्स जयरामजी गुलवी माजी ग्रामपंचायत सदस्य नानकर. आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल अजय कोणकर. मान्यवरांच्या स्वागत सन्मानासाठी जे सन्मानचिन्ह आहेत मदन जाधव MD समाजसेवक आणि माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून. त्यानंतर या स्पर्धेसाठी जे आपण चेंडू पाहतोय 70-70चे ते आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. गावचे पोलीस पाटील हरिदास कालन यांचे देखील विशेष आभार. धन्यवाद. नक्कीच. आणि अनिकेतजी घरात इंटरनेट सेवा असेल वायफाय या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला इथे उपलब्ध करून दिलंय त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे. BTC लाईव्ह GTC ग्रामीण टेनिस cricket.com तेजेश भोईर यांची टेक्निकल टीम. नक्कीच अगदी पाहिलं तर ग्रामीण टेनिस आणि GTC दोन्ही एकाच राशीचे चांगले लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. भिवंडीमध्ये कित्येक चांगले लाईव्ह प्रेक्षपण आपल्याला सध्या सातत्याने पाहायला मिळत आहेत. भिवंडीमध्ये प्रिन्स मूव्हीज असेल, त्यानंतर BTC लाईव्ह, ATC लाईव्ह, होम फोटो लाईव्ह, त्यानंतर आपले नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट आता आपण ऐकलं GTC. कित्येक युवा उद्योजक आपल्याला आपल्या भिवंडी तालुक्यातून लाईव्हच्या प्रेक्षेपातून पाहायला मिळत आहेत. SK एंटरटेनमेंट असेल, शंकर गुलवी, त्यानंतर किरण तले ही देखील एक चांगली जोडी होती SK एंटरटेनमेंटची. प्रिन्स मूव्हीज तर नंबर 1 आहे. चला अगदी सगळ्यांचं चांगलं योगदान आहे. आज क्रिकेट खेळ कुठेतरी अलिप्त होत चालला होता. खास करून रेग्युलर क्रिकेट खेळल्यानंतर 40+ वय वर्ष झाल्यानंतर हा क्रिकेट एवढ्या थाटामाटात होईल ही अपेक्षा कोणी केली नव्हती. पुन्हा एकदा या खेळांना चांगला प्लॅटफॉर्म देण्यामागे कुंदनजी पाटील आणि नक्कीच दयानंदजी चोरगे साहेब यांची खूप मोठी देण आहे. बालाजी चषक 2008 पासून हा 40+ क्रिकेट खऱ्या अर्थाने भिवंडीमध्ये खेळला गेला आणि आज तब्बल भिवंडी तालुक्यामध्ये 3 संघटना आहेत आणि 150हून जास्त संघ 40+ क्रिकेट खेळत आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ, नवीन 40+ क्रिकेट मंडळ आणि मास्टर 40+ अशा 3 संघटना सध्या भिवंडी तालुक्यामध्ये 40+ क्रिकेट खेळतात. नक्कीच कोपराबाई चांगले क्रिकेटचे चाहते आहेत आणि क्रिकेट देखील ते खेळलेत. चांगलं सहकार्य, चांगलं योगदान. चोवीस चेंडू मध्ये 43चं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात करण्यासाठी जॉली कामतगर संघाकडून आपण पाहतो एका बाजूला विनोद पाटील तर दुसऱ्या बाजूला सचिन पाटील, दोन्ही बंधूंची जोडी आहे. गोलंदाज रवी, पहिलाच फटका ऑन साइडला. केके एकाच धावेवर समाधान मानलाय. दुसरी धाव घेण्यासाठी पहिली धाव तुम्हाला अति चपलाईने घ्यावी लागते. कोपराबाई आवाज जातोय, जरा शांत राहा. माईक मध्ये लाईव्ह मध्ये आवाज जातोय आपला. धन्यवाद. इथे मिस्टर फटका, इथे अगदी शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक
थोडेसे चुकलेत. नक्कीच इथे 2 धावा सचिननं पूर्ण केल्यात. दहा खेळाडू तर आहेत सोनाली संघाकडे. नक्कीच एक 2 धावांचा पेनल्टी. हा मी ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर जॉली कामतकरच्या फलकावर हेड करू. 2 मध्ये 3 रवी. हा चेंडू स्वेर. इथे बघा निर्णय. सावकाश सावकाश. सुनील म्हात्रे सर. वाह. भाऊ पाटील सर टाळ्या वाजवत आहेत. पैसे तुम्हाला मिळालेत म्हणून तुम्ही टाळ्या वाजवताय. असू द्या. 5,500 तब्बल काल ताडालीच्या स्पर्धेतून त्यांनी बक्षीस स्वरूपात मिळवलेत. इथे चेंडूला पोल केलाय. पॉवरफुल नाहीये चेंडू. अगदी चाललाय डीप मिड विकेटला. के चेंडूला उचलतायत. 2 धावा पूर्ण केलेत. नक्कीच आमच्या मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालाय. दत्तात्रय रामचंद्र सुतार माजी सरपंच यांच्या नावानं आपण या स्पर्धेचं आयोजन करतो. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नानकर सांगे ग्रामपंचायतचे माजी सरपंच. ग्रुप ग्रामपंचायत आहे. नक्कीच दत्तात्रय रामचंद्र सुतार साहेबांचे शुभ आगमन. आणि हा चेंडू आला डॉट. वा. उंचीचा पुरेपूर फायदा घेत आहेत गोलंदाज रवी. वारंवार गुडलँड स्पॉटवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. आतापर्यंत 5 फेकलेत त्यामध्ये 1 वाईट. धावा दिलेत 6. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तब्बल 24 चेंडू मध्ये 43 धावा इथे बनवायचे आहेत. एक चेंडू बाकी आहे. 2 आहेत सर. 1 मिनिट. 1 वाईट आलाय का? पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसरा वाईट, चौथ्यावर 2 आणि हा डॉट. 5 फेकलेत. 5 फेकलेत. 4 लिगेली आहेत. 1 आणली गेली वाईट. रवी यांचा चेंडू अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवला सीमारेषेच्या प्लॉट मध्ये. षटकार. काय फटका खेळले. वा. धावसंख्या 12. 43 लक्ष्याचा पाठलाग करताना संघनायक सचिन पाटील कडून चांगले प्रयत्न सुरू आहेत. चांगली सुरुवात देण्याचा जोरदार प्रयत्न आपण फलंदाजीतून पाहतोय. इथे हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. अगदी लेग स्ट्राइक वर आणि पायांच्या मधोमध चेंडू फेकला होता. काय चांगला बचाव केलाय. बॅट कट. ही धाव नक्कीच सचिनच्या खात्यावर जाईल आणि एका धावीने जॉली कामतकर संघ बेनबाद 13 आणि 2 धावा पेनल्टीची ऍड करतोय. 13+2 सुधारित धावसंख्या 15 लागलेली आहे. दोन्ही संघाचे संघनायक आणि खेळाडू ही गोष्ट लक्षात असू द्या. मी 2 धावा ऍड केलेत. 15 धावा लागलेत. 43 बनवताना पहिल्या 6 मध्ये 15 म्हणजे आता उर्वरित 18 मध्ये 28. 18 चेंडू मध्ये 28चं समीकरण शिल्लक आहे. बघूया गोलंदाजीसाठी रजनीश. नक्कीच इथे आपण पाहिलं तर पहिल्या मॅच पेक्षा दुसऱ्या मॅच मधून देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आज धनराज चौधरी यांना तुम्ही नेहमी पहा. अगदी मैदानामध्ये सहकार्य पाणी घेऊन जाण्याचं काम अगदी त्यांचं फिक्स आहे. त्यांनी ठरवलंय की धनराज चौधरीच्या ऐवजी कोणी मैदानामध्ये जायचं नाही. विलास पाटील आमचे एक चांगले कूल
खेळाडू आहेत लॉर्ड कमिटी मेंबर भिवंडीमध्ये जेवढ्या सिनियर 40+ स्पर्धा होतील तिथे चुकून एका दुसऱ्या स्पर्धेतून विलास पाटील यांना आपण गैरहजर पाहतोय. नक्कीच चांगली मेहनत घेत आहेत संघटनेसाठी चांगलं काम त्यांनी नेहमीच केलेलं आहे. दमनदौरा असो चाचणी स्पर्धा असो की ग्रामीणवरच्या आपल्या स्पर्धा असोत आवर्जून अगदी तिथे 100% पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतोय. अरुण पाटील ओव्हर नंबर 2 काय सुरेख चेंडू परफेक्ट व्हाईट यॉर्कर टाकलाय सचिन पाटील साठी हा पहिला चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये राऊंड द विकेट. बेबी स्पोर्ट इताडे नक्कीच मधुकरजी अगदी तयार आहेत टॉस साठी त्यांना आवाज देण्याची गरज नाही. अगदी याच परिसरातील नानकर गावापासून काही का 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हा गाव आहे आणि तो संघ इथे दाखल झालाय. आपलं सर्वांचं स्वागत. सध्या भगवान पाटील आउट ऑफ टूर आहेत. इथे हा चेंडू बघूया चालला अगदी 20 मध्ये चेंडूला खेळलाय कैलास मडवी चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. धावसंख्या 17 झालेली आहे. पहिला चेंडू डॉट आलाय त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. या संघामध्ये आज काही मुख्य खेळाडूंचा सहभाग नाहीये त्यामध्ये नक्की सकाराम तालकरे गोलंदाज असतील संजय मडवी एक चांगले फलंदाज देखील आज संघामध्ये नाही. त्यानंतर इंद्रपाल तरी एक चांगले खेळाडू आहेत ते देखील नाही आहेत. नक्कीच आता गरमी वाढलेली आहे आणि 40+ खेळाडू आता काही स्पर्धेतून आपली माघार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 17 9 चेंडूमध्ये 17 धावा आलेत आणि आता 15 मध्ये बनवायच्या 26. बघूया चेंडूला इनसाइड आउट उडवला इथे चांगली फिल्डिंग वा संतोष पाटील ना आपल्या संघाच्या 2 मौल्यवान धावा वाचवल्यात. वा चांगली फिल्डिंग. सकाराम आणि विनोद पाटील का असतात मला वाटतं विनोद पाटीलना चेंडू पकडायचा होता का. 19 अरुण पाटील आहेत गोलंदाज चांगले खेळाडू आहेत चांगले. इथे हा चेंडू अगदी इष्टरक्षक नक्कीच इथून कॉलिंग करत होते रवी काय झेल टिपलाय. वा हा झेल होता सचिन पाटीलचा. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. के देखील खुश आहे या झेलवर. पहिली विकेट पहिलं विकेटचं पतन नक्कीच जिथे अरुण पाटील यांनी पहिलं ब्रेक थ्रो आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 19 झालेली आहे आणि 19व्या धावसंख्येवर पहिला विकेट आलाय. बघा सचिन पाटील गेले आणि मैदानामध्ये अरविंद पाटील यांची एंट्री झालेली आहे आणि विनोद पाटील हे तिन्ही सख्खे बंधू आहेत. नक्कीच अगदी जॉली कामतगर संघाचे तिन्ही एक खेळाडू अष्टपैलू आहेत. 2 गोलंदाज 2 फलंदाज आणि एक यष्टीरक्षक. आपण भिवंडीच्या आपल्या रेग्युलर क्रिकेटमध्ये पाहिलं तर शेलके ब्रदर्स मला वाटतं 5 का 6 भाऊ एका टीम मधून शेलके ब्रदर्स टीम मधून रेग्युलर क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चला चला जरा फास्ट घ्या मित्रांनो. अजून आपल्याला या स्पर्धेचा महत्वाचा क्वार्टर फायनल सामना खेळवायचा आहे. 4:31 झालेली आहेत. हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर ऑन दी ऑफच्या अंदाजानं खेळलेले आहेत. अरविंद पाटील दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन संघाची टोटल 20 या अंकावर पोहोचवलेली आहे. आता येणारे चेंडू 12 आणि धावा बनवायच्या 23 म्हणजे पहिल्या 12 मध्ये 20 आणि उर्वरित 12 मध्ये 23 असं समीकरण शिल्लक आहे. नक्कीच या ओव्हर मध्ये अरुण पाटीलनं
फक्त 5 धावा दिल्या आणि पहिल्या ओव्हर मध्ये होते 13 आणि 2 धावा पेनल्टी. बघूया ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज संतोष पाटील स्वतः आई गावदेवी सोनाळे संघाचे संघनायक आलेत. आता सचिन आलाय. आता 12 मध्ये 23 आहेत ना. धनराज चौधरीला थांबवलंय सचिन न की आता तू थांब मी जातोय. माझे 2 भाऊ आहेत. चर्चा मलाच करावी लागेल. कदाचित धनराजचा कोणी एक जण ऐकणार नसावा म्हणून स्वतः सचिन गेलेत. बघूया आता विनोद पाटील, सचिन पाटील आणि अरविंद पाटील या 3 बंधूंनी जर ठरवलं तर ते होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं देखील करतील. ही ताकद त्यांच्यामध्ये आहे. अरविंद कालच त्याला आपण दमन दौऱ्याची मॅन ऑफ द सिरीज ही सायकल बक्षीस दिली. तब्बल 127 धावा आणि 4 विकेट त्यांनी दमन चषकामध्ये घेतले होते. आणि सचिन पाटीलला देखील 127 धावा आणि 4 विकेट दमन चषकामध्ये घेतल्या होत्या. कुंदन पाटील साहेबांकडून ती सायकल त्यांना त्या सायकलचं काल वितरण वरलदेवी चषकामध्ये केलं होतं. हा चेंडू चालला अगदी डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चौकार. ते सायकल होती ती अरविंद पाटीलला का दिली तर कामतगर संघ जेव्हा दमन चषकावर निघाला होता तेव्हाच विलास पाटीलने सांगितलं होतं की अरविंदच्या मुलासाठी काहीतरी बक्षीस घेऊन येऊ. आणि सचिनला कूलर आणि ट्रॉफी दिली आणि अरविंद पाटीलला सायकल दिली. नक्कीच दोन्ही बंधूंनी ते बक्षीसचं वाटप देखील केलं होतं. चांगली सायकल दिली कुंदनजी पाटील साहेबांनी काल. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच नानकरच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कुंदनजी पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देऊया. सध्या नवनिर्वाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती देखील झालेली आहे. नक्कीच कुंदनजी पाटील साहेबांना संपूर्ण नानकर वासियांच्या वतीनं आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या सर्व संघांच्या वतीनं लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा. सुरेख सुरेख चेंडूच्या हाताने आपण पाहतोय अगदी संतोष पाटील देखील शांत डोक्याने गोलंदाजी करतात. अरविंद पाटील यांच्यासाठी पहिल्या 3 चेंडूमध्ये दिलेत 8, 12 मध्ये बनवायचे 23. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 4. संतोष पाटील हा चेंडू इनसाइड आउट कडक फटका आपण पाहतोय. चेंडू चालला डीप स्वीपर कव्हरला. चांगली फिल्डिंग. इथे देखील मला वाटतं संजय मडवी जॉईन झालेत. अर्जुनजी कोणकार एक कुस्ती पैलवान आहेत. वा अर्जुनजी कोणकर आपलं देखील स्वागत. तीस धावा झालेत. अजून 13 आणि चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि त्याला पाठवलं आउट ऑफ पार्क. षटकार. मधुकरजी जाधव आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. माजी सरपंच चषक नानकर 2025 या स्पर्धेमध्ये आपल्या गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, गावचे आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, गावचे पोलीस पाटील सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून दत्तात्रय रामचंद्र सुतार आणि गावदेवी स्पोर्ट नानकरच्या वतीनं आमंत्रित केलं जातोय. या चेंडूवर आलाय चौकार आणि आता चौकारानं धावसंख्या झाली आहे ती 40. आता इन मीन 3 धावा फक्त बाकी आहेत.
6 चेंडू मध्ये 3. बारा मध्ये 23 होत्या, 6 मध्ये 20 दिल्या आणि आता सामना झुकवलाय जॉली कामतगार संघाच्या बाजूनं अरविंद पाटील ना. नक्कीच मनोजी काटेकर साहेबांचा संघ आहे. राजू काटेकर असतील, नरेश दादा मात्रे असतील. सहा चेंडू 3 धावा. कोपराबाई बोलतात आरामात होतील, मात्र ते काढावे लागतील तेव्हा होतील. बघूया गोलंदाज नरेश. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. वा काय सुरेख चेंडू टाकलाय. गोपीनाथ आहेत, सॉरी गोपीनाथ आलेत. 5 चेंडू 3. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. बघूया चेंडू कव्हर गली क्षेत्रामध्ये उचललाय संजय मडवी. फक्त एक सिंगल धाव. सिंगलना धावसंख्या 41 वर पोहोचलेली आहे. 4 चेंडू मध्ये 2. इथे बॅटची कडा आणि चेंडू चालला शॉर्ट थर्ड मॅन रिजन मधून डीप थर्ड मॅनच्या रिजन मध्ये आणि विजयी चौकार. वा भाऊ पाटील टाळ्या होऊ द्या. भाऊ पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 5.5 मिळाले. इथे अजून बोनी झाली नाही. क्या बात आहे. बोनी झाली. विलास पाटील सरांकडून 100 रुपये. भाऊ पाटील सर बोनी झाली. उशिराने का होईना मात्र आपले विलास पाटील सरांनी बोनी केली. 4 वाजून 40 मिनिटांनी